महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचा कहर, ओढ्याला आलेल्या पुरामध्ये ट्रॅक्टर, दुचाकी, चारचाकी वाहून गेल्या. घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत, तर अनेक भागातील रस्ता खचल्याने वाहतुकीवर परिणाम. बारामतीच्या पिंपरी लिमटेकमध्ये नीरा डावा कालवा फुटला. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नीरा डावा कालव्याची पाहणी. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पहाटेपासूनच बारामतीमध्ये पाहणी दौरा. तडे गेलेल्या इमारतींची अजित पवारांकडून पाहणी. नुकसानग्रस्त भागांना भेटी देत अजित पवारांकडून नुकसानीचा आढावा. अतिवृष्टीमुळे बारामती तालुक्यात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. मुसळधार पावसामुळे शेतामधली माती वाहून गेली. अजित पवारांकडून तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश. सोलापूरच्या माळशिरसमध्ये मुसळधार पावसानं पूरस्थिती. कुरुबावी गावातील 6 जणांना वाचवण्यात यश. पुरामध्ये अडकलेल्या 6 जणांना एनडीआरएफच्या पथकानं वाचवलं. सोलापूर जिल्ह्यामधल्या करमाळ्यामध्ये ढगफुटी होतानाचा व्हिडिओ स्थानिकांकडून कॅमेऱ्यामध्ये कैद. तर नाशिकच्या सिन्नर शहरातही भीषण परिस्थिती. अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित. पहाटेपासून मुंबईमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी परिसरात जोरदार पाऊस. मुंबईच्या जेजे उड्डाणपुलावर पाणी साचलं. महाराष्ट्रामध्ये यंदा 12 दिवस आधीच मान्सून दाखल. 6 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार, तर सातारा, कोल्हापूर, बुलढाण्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता. जोरदार पावसाचा कांद्याला मोठ्या प्रमाणात फटका. वादळी वाऱ्यानं धान पिकं भुईसपाट, तर मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यानं पेरणीची घाई करू नका, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. पुण्यात पुन्हा हुंडाबळी. पिंपरी चिंचवडमध्ये 50,000साठी विवाहितेचा छळ. 22 वर्षीय तरुणीची लग्नाच्या 5 महिन्यातच आत्महत्या. आरोपी पती गजानन आणि नणंद राधा यांना अटक. हगवणे कुटुंबियांचे बँकेतील लॉकर सील. हगवणे कुटुंबियांची पुणे पोलिसांकडून कसून चौकशी. तर निलेश चव्हाण आणि हगवणेचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव. वाणीवर संयम ठेवा. अनावश्यक वक्तव्य कुणीही करू नका. मध्य प्रदेश आणि हरियाणामधल्या नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदींचा सल्ला. ऑपरेशन सिंदूरबाबत लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याच्याही सूचना. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागपूरमध्ये दाखल. मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळे यांच्याकडून स्वागत. शहांची आज नांदेडमध्ये सभा. विविध कार्यक्रमांनाही उपस्थित राहणार. लालू प्रसाद यादव यांच्या मोठ्या मुलाची पक्ष आणि कुटुंबातून हकालपट्टी. 12 वर्षांपासून एका महिलेसोबत असल्याचं जाहीर करत फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर कारवाई. राष्ट्रीय जनता दलाकडून 6 वर्षांसाठी निलंबन. महाराष्ट्रामध्ये 43 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. मुंबईमध्ये सर्वाधिक 35 रुग्ण आढळले. राज्यामधील एकूण आकडेवारी 209 आयपीएलमध्ये चेन्नई विरुद्धच्या सामन्यामध्ये गुजरातचा 83 धावांनी पराभव. गुजरातच्या पराभवामुळे प्ले ऑफसाठी टॉप 2 मध्ये जाण्याची पंजाब, बंगळुरू आणि मुंबईकडे संधी.